नवदुर्गा बचत गट नाणीजचा आहे। तर नाणीज गावामध्ये असं 28 गट आहेत। तर 28 गटापैकी आम्हाला सगळ्यांनाच सांगितलेलं आहे की परसबाग आता करायची म्हणून पावसाळ्यात। तर आम्ही प्रत्येक गटाची एक असं करतोय, म्हणजे 7 वाफ्याची, 14 वाफ्याची, 21 वाफ्याची अशी परसबाग करायची आहे। इथं आता जागा अपुरी असल्यामुळे आम्ही आता 7 वाफ्याची ह्यांची परसबाग करायला। तर परसबाग करताना ही 7 वाफ्याची आहे आणि ती त्यांना वाटा दाखवलेले आहेत त्या बागेसाठी। आणि 7 वाफ्या म्हणजे 7 वार, आपले रविवार, सोमवार, मंगळ असं ते 7 वारांना 7 भाज्या 7 वाफ्यातल्या काढायच्या आहेत, म्हणूनसाठी ते 7 वाफे केलेले आहेत। आणि जो मध्ये खड्डा आहे तो 3 फूट उंच खोदायचा आहे आणि त्याच्यात केर कचरा टाकून त्याच्यात कंपोस्ट खत बनवून त्या भाजीला आपल्या वापरायचं आहे। असं ते म्हणजे ही 7 वाफ्याची बियाणे कुठली वापरायची? बियाणे ह्याच्यात लाल माठ, हिरवा माठ, मुळा, परत मोहरी पेरलेली आहे, धने पेरलेले आहेत आणि वाटले गोल भेंडी टाकलेली आहे। उत्पन्न झाले की ही भाजी आपण घरच्या घरी 7 दिवस, सांगते का मी, 7 दिवस आहेत ना, 7 वाफे आहेत, तर 7 दिवसाला ती भाजी पुरेल। नाणीजमध्ये किती वाफे तयार केले? आतापर्यंत 5 केलेले आहेत। आता प्रत्येक वाडीमध्ये का? एका गावामध्ये 15 असे परसबागा करायचे आहेत, एकूण 15 परसबागा करायचे आहेत एका। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।